हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तरी हा माझा पहिला लाँग व्हिडिओ ब्लॉग आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. आज आपण पुण्यातील एका अशा ऐतिहासिक ठिकाणी चाललो आहे जिथे गांधीजींच्या आठवणींनी जपले आहेत. चला तर मग पाहूया आगा खान पॅलेस. हे पॅलेस हडपसरपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर असलेलं येरवडा येथे स्थित आहे. इथे एंट्री फी भारतीय नागरिकांसाठी 25 रुपये आहे, तर विदेशी नागरिकांसाठी 100 रुपये आहे. आणि इथे एंट्री फी काढण्यासाठी मोठ्या मोठ्या रांगेमध्ये उभारण्याची गरज नाही. इथे तिकीट काढण्यासाठी स्कॅन करून आपण आपलं इथं नाव, नंबर, एज आणि ईमेल आय डी टाकून आपण इथे तिकीट काढू शकतो. खूपच इझी वेने तिकीट काढलेलं आहे आणि एंट्री करतो आहे. आतमध्ये एंट्री करताना इथं मी एक बोर्ड वाचला. इथे शूटिंग, वेडिंग, प्री वेडिंग शूट, मूवी शूट असे शूट करण्यासाठी वेगवेगळे चार्जेस आकारले जातात. असो तरी आपण एंट्री केलेली आहे आगा खान पॅलेसमध्ये आणि आपण आज पुण्यातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक आगा खान पॅलेसला एक्सप्लोअर करणार आहोत. हा महल भारताच्या स्वातंत्र्याशी खूप जवळून जोडलेला आहे. इथे महात्मा गांधीजी, कस्तुरबा गांधी आणि सरोजिनी नायडू यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. हा महल 1892 साली बांधण्यात आला असून इथे सुंदर बाग, शांत वातावरण आणि अप्रतिम वस्तुकला पाहायला मिळते. इथे आल्यावर एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. तर हा राजवाडा फक्त सुंदर वस्तू नाही, तर भारताच्या स्वातंत्र्याचा एक सुंदर आणि जिवंत साक्षीदार आहे. सन 1892 साली सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांनी या भव्य राजवाड्याची उभारणी केली. त्या काळात दुष्काळामुळे त्रस्त असलेल्या लोकांना रोजगार मिळावा या उद्देशाने या पॅलेसचं बांधकाम करण्यात आले. जर तुम्ही पुण्यात आला असाल तर आगा खान पॅलेसला भेट देणं अजिबात चुकवू नका. इतिहास, शांतता आणि सौंदर्याचा सुंदर संगम म्हणजे आगा खान पॅलेस. गांधीजींची जीवनशैली. गांधीजींचं आयुष्य अतिशय साधं आणि शिस्तबद्ध होतं. साधे कपडे, कमी गरजा, सत्य आणि अहिंसा, रोजची प्रार्थना आणि आत्मचिंतन, स्वच्छता आणि स्वावलंब. इथे ठेवलेली त्यांची खुर्ची, चप्पल, लेखन साहित्य आपल्याला त्यांच्या साधेपणाची जाणीव करून देतात. दुर्दैवाने कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचे निधन येथेच झाले आणि त्यांची समाधी आजही इथे पाहायला मिळते आपल्याला. आगा खान पॅलेसचा परिसर खूप शांत आणि हिरवागार आहे. इथे आल्यावर मनाला एक वेगळी शांती मिळते. हे ठिकाण केवळ पर्यटनासाठी नाही, तर इतिहास आणि विचार समजून घेण्यासाठी आहे. गांधीजींच्या आठवणी पाहून मन खूप भावुक होतं. आपल्या स्वातंत्र्यासाठी किती मोठा त्याग गेला हे इथे आपल्या आल्यावर जाणवतं. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशा सुंदर ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कधी आगा खान पॅलेसला भेट दिली आहे का? कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आगा खान पॅलेसची संपूर्ण माहिती, इतिहास, वस्तुकला, सुंदर बाग आणि शांत वातावरण पाहायला मिळेल. जर तुम्हाला ट्रॅव्हल, हिस्टॉरिकल प्लेसेस आणि मराठी व्लॉग्स आवडत असतील तर हा व्लॉग नक्की पहा. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.